हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जरा या म्हटलं की शेपूट हलवत जातात। लाज वाटली पाहिजे। महाराष्ट्र लुटला जातोय आणि तुम्ही शेळपटासारखे त्यांच्या चरणी लोटांगण घालताय। उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर टीका। मुख्यमंत्री पदासाठी कोणी शेपूट घातलं? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल। नोटीस आल्यानंतर कोणाला घाम फुटला? शिंदेंचा सवाल। ताज लँड सेंट हॉटेलमध्ये शिंदे फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये 1.5 तास खलबतं। मनसेच्या युतीतील सहभागाची 2 दिवसात घोषणा होणार, सूत्रांची माहिती। शिंदे आणि फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत मनसेचा 3 जागांचा प्रस्ताव। दक्षिण मुंबई, शिर्डी आणि नाशिकच्या जागेसाठी मनसे आग्रही। दक्षिण मुंबईतून अमित ठाकरे तर शिर्डीतून बाळा नांदगावकरांच्या नावाची चर्चा। अजितदादा चक्की पिसिंग म्हणणारे आता त्यांच्याबरोबर किसिंग करतायत। अंबादास दानवेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींना औरंगजेब म्हणणं हा देशद्रोह। मुख्यमंत्री शिंदेंचा राऊतांवर निशाणा। जनता मोदींच्या अपमानाचा बदला मतपेटीद्वारे घेईल, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल। भाजपाची महाराष्ट्रातल्या उमेदवारांची दुसरी यादी येण्याची शक्यता। दिल्लीतील वरिष्ठ नेते आजच फडणवीसांसोबत ऑनलाईन चर्चा करणार, दिल्लीतील सूत्रांची माहिती। नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल प्रलंबित असल्यानं त्यांना तिकीट मिळणार नाही, अडसुळांचा दावा। तर रवी राणांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। कुणालाही उमेदवारी द्या, मात्र माढ्याचा उमेदवार बदला, अन्यथा उमेदवारांना आमची माफी मागावी। रामराजे निंबाळकरांकडून भूमिका स्पष्ट। महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत जागा वाटपावरून खडाजंगी। सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये वाद, तर शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये भिवंडीच्या जागेवरून वाद। मवियाच्या बैठकीला वंचित अनुपस्थित। वंचितचा मवियाकडे 6 जागांचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। भाजपाचा रोख फक्त शरद पवारांवर। पवारांना संपवलं की राज्य आपल्या ताब्यात येईल असं भाजपाला वाटतंय। सरोज पाटील यांची भाजपावर टीका। शरद पवारांविषयी बोलताना अजित पवारांचा तोल सुटला, मात्र आता त्यांना पश्चाताप होत असेल। शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांचं वक्तव्य। उदयनराजे उद्या अमित शहांची भेट घेण्याची शक्यता। कमळ चिन्हावरच निवडणूक लढवण्यावर उदयनराजे ठाम, मात्र उदयनराजेंना अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्याचा भाजपचा सल्ला, सूत्रांची माहिती। अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंनी घेतली अनंतराव थोपटेंची भेट। तटकरेंकडून अनंतराव थोपटेंच्या तब्येतीची विचारपूस। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला विशेष महत्त्व। ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार। यंदा ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सची धुरा सांभाळणार आहे। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।